लाडक्या ताईंनो, एक मिनिट ही अपडेट बघा, काय अपडेट आलेली आहे. तुम्ही सर्वजण 23वा आणि 24वा हप्त्याची वाट बघत आहेत. म्हणजे 3,000 रुपयाची तुम्ही वाट बघत होते ना, अखेरकार वाटप सुरू. हो, वाटप सुरू झालेले आहे. किती जिल्ह्यात वाटप सुरू झाले आणि कोणकोणत्या बहिणींना हप्ता आला, 23वा 24वा हप्ता वाटप संदर्भात महत्वाचे अपडेट तर मी तुम्हाला सांगतोच. परंतु महत्वाचं 14,310 रुपये, पुन्हा सांगतो 14,310 रुपये संदर्भात पण महत्वाचे अपडेट आहे, जे तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये नवनवीन आता अपडेट येत आहेत. नवनवीन काही ना काही चेंजेस, बदल करण्यात येत आहेत. त्या गोष्टी पण जाणून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती, छोटी मोठी संपूर्ण माहिती दिली जाते. त्यामुळे माझी विनंती आहे, व्हिडिओला लाईक आताच करा, चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. चला, फायनली तुम्हाला सर्व माहिती सांगतो, हप्ता वाटप बद्दल पण माहिती सांगतो. लक्षपूर्वक बघा आता. तर तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींनो, पहिलीच अपडेट, पहिलीच बातमी ते काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजना चक्क अपात्र लाभार्थ्यांनी लाटले 26,000 कोटी, पुरुषांकडून कशी करणार वसुली. पुरुष वर्ग आता, हालाकी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे. पुरुष वर्गाने पण फॉर्म भरले होते. जेव्हा योजना सुरू झाली होती ना, तेव्हा भरपूर पुरुष वर्गाने चुकीचे कागदपत्र देऊन फॉर्म भरले होते. आणि काय झालं, त्यांची ओळख पडताळणी झाल्यानंतर, केवायसी झाल्यानंतर, आणि यांचा हप्ता आता बंद झालेला आहे. महत्वाचं, पुरुष मंडळीकडून वसुली केली जात आहे. हा, परंतु अपात्र बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी अशी आहे की अपात्र बहिणींना जेवढी पण रक्कम आतापर्यंत मिळालेली आहे, त्यांच्याकडून 1 रुपया पण वसूल केला जाणार नाही. त्यांना जेवढे हप्ते आता गेलेले आहेत, ते हप्ते त्यांच्यापासून परत घेतले जाणार नाहीत. 1 रुपया पण त्यांच्याकडून परत घेतला जाणार नाही. परंतु ज्या पुरुष वर्गाने लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेला आहे, अशा पुरुष वर्गाकडून वसुली केली जाणार आहे. समजलं तुम्हाला? चला, ठीक आहे. तर 26,000 कोटी रुपये जे ते लाटले आहेत अपात्र लाभार्थ्यांनी, आणि ती वसुली पण होणार आहे. फक्त पुरुष मंडळीकडूनच वसुली होणार आहे, महिला वर्गाकडून वसुली केली जाणार नाही, जरी अपात्र महिला झाली असेल तरी. ओके, चला, ठीक आहे. पुढे बघा आता महत्वाची माहिती. आता बघा, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई, आता लोकमत न्यूज मध्ये आलेली माहिती आहे, आणि लोकमत न्यूजच्या माध्यमातून देण्यात आलेली जी माहिती आहे ती बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 81 लाख लाभार्थ्यांनी गेल्या 22 महिन्यात राज्य सरकारचे जवळपास 26,730 कोटी रुपये लाटले आहेत. अपात्र महिलांकडून रक्कम वसूल न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की महिलांकडून वसुली होणार नाही, जरी महिला अपात्र झाली असेल तरी. मात्र यंत्रणेची दिशाभूल करत योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुषांकडून लाभ वसूल केला जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच, महिला वर्ग जे अपात्र झाले आहेत, ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत, त्यांच्याकडून 1 रुपया पण वसूल सरकार करणार नाही. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलेलं आहे. तर वसूल केले जाणार नाही, परंतु पुरुष वर्गाकडून वसूल केले जाणार आहेत, कारण पुरुष वर्गाचं काहीच काम नव्हतं ना लाडकी बहीण योजनेमध्ये घुसायचं. ठीक आहे, पुढे बघा. हा, तर आता लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही, भरपूर बहिणी अशा होत्या ज्यांनी केवायसी केली नाही, काही बहिणी निकषात बसल्या नाहीत, अशा जवळपास 81 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत. अपात्र म्हणजे हप्ता बंद. आता महत्वाचं, केवायसी काय झालं, केवायसी काही बहिणींना करता आली नाही, किंवा काही समस्यांमुळे त्यावेळी केवायसी करता आली नाही. त्यामुळे केवायसीची तारीख पण आता गेलेली आहे, मुदतवाढ भेटलेली नाही. आणि महत्वाचं काय झालेलं आहे, काही बहिणी पात्र होत्या, परंतु काही बाय मिस्टेक त्यांच्याकडून केवायसी झालीच नाही. एकतर त्यांना माहित नसेल, किंवा ते व्हिडिओ बघत नसतील. त्यामुळे रोज सांगतो, व्हिडिओ बघत राहा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन काहीतरी चेंजेस होत असतात, काहीतरी नवीन अपडेट येत असतात, त्या तुम्हाला सुधारायच्या असतात. त्यामुळे तुम्ही रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. तुम्हाला ना लाडकी बहीण योजनेचा जरी दर महिन्याला हप्ता पाहिजे असेल, तर तुम्हाला रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघावे लागतील, कारण काही ना काही रोज काही ना काही बदल, काहीतरी अपडेट येत असते, आणि ते काम करणं तुम्हाला गरजेचं असतं. महत्वाचं काय झालं होतं की भरपूर बहिणी पात्र होत्या, परंतु त्यांच्याकडून केवायसी झालेलं नसेल ना, त्यांच्यासाठी आता थोडा दिलासादायक अपडेट आलेला आहे. आणि बघा,
काय म्हटलेलं आहे तर बघा, महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी देणार आहे असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले. आता मुख्यमंत्री साहेबांनी थोडेफार संकेत दिलेले आहेत की ज्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाही आणि त्या इच्छुक असतील ई केवायसी करण्यासाठी तर आम्ही त्यांना संधी देणार आहोत असं इथे म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील. जवळपास 1,70,00,000 महिलांनी योजनेचे निकष पूर्ण केले आहेत. यामध्ये महत्वाचं 1,70,00,000 बहिणी पात्र आहेत ज्यांना आता 23 वा 24 वा हप्ता वाटप होणार आहे. त्या 23 वा 24 वा हप्त्याबद्दल पण सांगतो, 3,000 रुपये बद्दल पण सांगतो आणि 14,310 रुपये संदर्भात पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, काही नाही पुढील एक अर्धा मिनिटात तुम्हाला ते संपूर्ण माहिती मिळेलच. पहिले अपडेट बघा, या कामाचे अपडेट आहेत. हप्त्यापेक्षा या कामाचे अपडेट असतात. तुमचा हप्ता बंद व्हायला नको पाहिजे, त्यामुळे या अपडेट बघत राहा. पुढे बघा आता महत्वाची माहिती. हा तर आता बघा, आज आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देत आहोत ते पाहता देशातील कुठल्याही योजनेपेक्षा सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बघा, लाडकी बहीण योजना देशात अशी योजना आहे ज्यामध्ये भरपूर महिलांना लाभ मिळतो असं देखील मुख्यमंत्री साहेब म्हणाले. आता महत्वाचं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो, काय बोललो होतो सुरुवातीला बोललो होतो ना 14,310 रुपये संदर्भात अपडेट. तर 14,310 रुपयाचे जे काही अपडेट आहे हे सोनं भाव आहे. ओके, हे सोनं भाव आहे. तर हे 22 कॅरेट सोनं आहे 1 ग्राम. जरी आज तुम्ही 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले 22 कॅरेट, आता 22 कॅरेटचाच भाव का सांगताय, 18 कॅरेटचा पण आहे, 24 कॅरेटचा पण आहे, तुम्ही बघू शकता. तो भाव मी तुम्हाला सांगितले तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. 22 कॅरेटचाच काय सांगताय मी, कारण महिलांचे जे काही दागिने वगैरे बनतात, महिलांचे दागिने वगैरे बनतात 22 कॅरेट सोन्यामध्ये, त्यामुळे 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव 14,310 रुपये आहे. जरी तुम्ही आज 22 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर एवढे पैसे तुम्हाला मोजावे लागतील, 14,310. तर ही 14,310 रुपये संदर्भात जी अपडेट होती हे सोन्याचे भाव होते, त्या संदर्भात ही अपडेट होती. चला, याच व्हिडिओमध्ये सोन्याचे भाव पण तुम्हाला सांगून टाकले. आता महत्वाचं तुम्ही एक अपडेटची वाट बघत आहात 23 वा 24 वा हप्त्याबद्दल. चला, त्याबद्दल पण सांगून देतो. 23 वा 24 वा हप्ता बघा, हे 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये येतील अशी आता सध्या चर्चा चालू आहे. खरंच या 2 महिन्याचे 3,000 रुपये येणार का, काय आहे अपडेट, चला सांगतो. हे बघा, मागच्या वेळी तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये देण्यात आले. ते काय देण्यात आले, कारण ते 2 महिन्याचे पैसे थांबलेले होते. परंतु यावेळेस मे महिन्याचा हप्ता थांबलेला नाही. मे महिन्याचा हप्ता नुकताच झाला, आता मे महिना, आता जून मध्ये त्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 1,500 रुपये 23 वा हप्ता मिळेल. ओके, 23 वा हप्ताच मिळेल. आता महत्वाचा हप्ता वाटप आता कोणत्या क्षणी होईल सांगतात नाही, अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये जमा होतील मे महिन्याचे 23 वा हप्त्याचे. ओके, तर जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हप्ता दिला जाईल असं बोलण्यात आलं होतं. त्यामुळे आता अचानकपणे सांगतात नाही 1,500 रुपये 23 वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. ही सर्वात महत्वाची अपडेट होती राज्यातील बहिणींसाठी. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचे डेली आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट मी घेऊन येत असतो आणि आपलं 1 नंबर चॅनल आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. त्यामुळे तुम्हाला समजत असेल आता, त्यामुळे व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.